नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण नंबर 2 पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणामधील सराव संच 2.2 मध्ये एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत. हे उदाहरण जे आहे ते बोर्डाच्या परीक्षेला मार्च 20 ला गुण 3 ला म्हणजे 3 मार्काला विचारलेला आहे. म्हणजे हे 3 मार्काला प्रश्न विचारतात. काय उदाहरण दिलंय पहा. उदाहरण, त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू क्यूआरचा मध्यबिंदू आहे. म्हणजे एक त्रिकोण PQR आहे, त्याच्यामधला बिंदू S हा क्यूआरचा मध्यबिंदू आपल्याला काढायचा आहे. जर PQ बरोबर 11, PQ ची लांबी दिली 11, PR ची लांबी 17, PS ची लांबी 13 असेल तर QR ची लांबी काढायची आहे. आता आपल्याला त्रिकोण PQR म्हणून एक आपण त्रिकोण PQR काढलाय बघा. त्रिकोण PQR त्याचा S जो आहे तो QR या बाजूचा मध्यबिंदू आपण S घेतलाय. म्हणजे QS आणि SR हे सारखं आहे. आपल्याला PQ ची लांबी दिली इथं आकृतीमध्ये ठेवली आपण. PQ ची लांबी 11, PR ची लांबी 17, PS ची लांबी 13 दिलेली आहे. आता या आकृतीमध्ये बघा काय दिलंय आपल्याला. एक त्रिकोण दिलाय आणि त्रिकोणाचा हा या बाजूचा मध्यबिंदू आहे. म्हणजे ही जी मधली आहे PS, हा PS रेख PS जो आहे ती मध्यगा आहे. आणि मध्यगा दिली आपल्याला की त्याच्यामध्ये आपल्याला अपोलोनियसचं प्रमेय वापरायचं आहे. कोणतं प्रमेय वापरायचं विद्यार्थी मित्रांनो? अपोलोनियसचं. म्हणून इथं लिहायचं आपला त्रिकोण PQR मध्ये रेख PS ही मध्यगा आहे. मध्यगा आहे म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार आता हे अपोलोनियसचं प्रमेय लक्षात ठेवायचं. आपण थोडंसं कठीण सूत्र आहे. काय अपोलोनियसचं प्रमेय असतं बघा. ही मध्यगा जी की मध्यगेच्या साईडच्या ज्या बाजू आहेत ना त्रिकोणाच्या, म्हणजे ज्या बाजूचं विभाजन झालेलं नाही ती बाजू सोडून राहिलेल्या दोन बाजू आहेत त्रिकोण PQRच्या, PQ आणि PR यांच्या वर्गांची बेरीज डावीकडे मांडायची. म्हणजेच PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर उजव्या बाजूला आपल्याला 2 ने गुणायचं म्हणून 2 मध्यगेचा वर्ग, मध्यगा आहे PS, 2 मध्यगेचा वर्ग अधिक 2 या बाजूचे जे विभाजन झाले दोन बाजू सारख्या आहेत. QRचं विभाजन झाले QS आणि SR, यातली एक बाजू घ्यायची आपल्याला QS, 2 QS वर्ग. हे सूत्र खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्यायचं. सूत्र आपण इथपर्यंत मांडलं तर आपल्याला 1 मार्क मिळू शकतो. या ठिकाणी सूत्र खूप महत्वाचं आहे. मध्यगेच्या साईडच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर 2 गुणिले मध्यगेचा वर्ग अधिक 2 गुणिले हे समान भाग झाले त्यातला एक बाजूचा वर्ग. आता किमती ठेवू आपण याच्यात. म्हणून PQ ची किंमत आहे 11 त्याचा वर्ग अधिक PR ची किंमत आहे 17 त्याचा वर्ग बरोबर 2 गुणिले PS ची पण लांबी दी आपल्याला 13 त्याचा वर्ग अधिक 2 QS वर्ग. म्हणून आता इथं आपण 11चा वर्ग करायचा. सगळे वर्ग 1 ते 30 चे वर्ग आपले पाठ असणं आवश्यक आहे. 11चा वर्ग आहे 121 अधिक 17चा वर्ग आहे 289 बरोबर 2 गुणिले 13चा वर्ग आहे 169 अधिक 2 QS वर्ग. आता इकडे आपण या दोघांची करू बेरीज. या दोघांची बेरीज आपण डायरेक्ट येत नसेल तर आपण कच्चं काम करायचंय. 9 आणि 1 10 हातच्याला 1 8 आणि 1 9 9 10 11 11 ला 1 हातच्याला 1 1 आणि 2 3 आणि 1 4 असं 410 त्यांची बेरीज झाली. बरोबर या दोघांचा करायचा आहे गुणाकार. म्हणजे 2 ने 169 ला गुणायचं. आपण डायरेक्ट नाही आलं तर कच्चं काम करायचंय. 2 9 18 ला 8 हातच्याला 1 2 सक 12 आणि 1 13 13 ला 3 हातच्याला 1 2 1 2 आणि 2 आणि 1 3 असं 338 मिळेल अधिक 2 QS वर्ग. आता आपल्याला 338 ची बाजू बदलायची आहे. कुठली बाजू बदलायची? आपल्याला 338 ची बाजू बदलायची आहे. म्हणून आपल्याला 410 आहे तसंच, आपलं 410 जे आहे ते आहे तसंच राहील. म्हणून 410 आणि 338 उजवीकडे आहे ते डावीकडे आले की अधिकचं वजा होईल. वजा 338 बरोबर 2 QS वर्ग. आता दोघांची आपला वजाबाकी करायची. 410 आणि 338. 410 वजा 338 कच्चं काम करायचंय बाजूला. शून्यामधून 10 मधून 8 गेले 2 राहिले हातच्याला 1 आणि 11 मधून 4 गेले राहिले 7 हातच्याला 1 4 मधून 4 गेले 0 म्हणजे 72 आली याची वजाबाकी. 72 बरोबर 2 QS वर्ग. आता आपला
QS ची किंमत काढायची म्हणून QS ला 2 ने गुणलेला आहे, त्याची बाजू बदलू आपण. हे 2 गुणिले इकडे आले की भागिले होईल, म्हणून 72 आहे तसंच भागिले 2 बरोबर QS वर्ग आहे तसंच. म्हणून 2 ने 72 ला भागायचंय. कुठल्याही संख्येला 2 ने भागणे म्हणजे त्याच्या निम्म. 72 च्या निम्म आहे 36 बरोबर QS वर्ग. आता इथं आपला हे 36 QS वर्गाची किंमत आली, पण याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे QS ची किंमत मिळेल. मग इथे लिहायचं आपला वर्गमूळ काढू, वर्गमूळ काढू आणि मग 36 चं वर्गमूळ मिळेल आपल्याला 6 बरोबर QS. म्हणून QS बरोबर 6. आपल्याला QS ची लांबी मिळाली 6. या QS ची लांबी मिळाली 6. पण आपल्याला विचारलंय काय बघा, QR ची लांबी विचारली. मग QR जे माप आहे ते QS च्या डबल आहे. म्हणून आपल्याला इथे लिहायचं आहे QR बरोबर कुणाच्या दुप्पट आहे तर QS च्या. 2 QS म्हणजे QS च्या दुप्पट आहे. म्हणून QR बरोबर 2 गुणिले QS ची लांबी आहे 6. म्हणून QR बरोबर 2 आणि 6 चा गुणाकार करायचा आहे 12. अशा प्रकारे आपल्याला QR ची लांबी मिळाली 12. धन्यवाद.